कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला लग्नाला किती वर्ष झाली? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली. हो की? 1998 मध्ये लग्न झालं. अरे वा. आमच्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली सर. आणि मी ठाणे जिल्ह्यात राहिला होते. गावाकडे आम्ही यात्रेसाठी आलो होतो आणि त्यावेळेला सासूबाईंनी मला बघितलं. कुठली यात्रा होती? गावाकडची ग्रामदैवताची यात्रा होती. बरं बरं बरं. त्या यात्रेमध्ये म्हणजे म्हणतात ना, यात्रेमध्ये असे कोणी कोणी बिछडलेले भेटतात, तसे त्यांना मी भेटली. हे काय करत होते यात्रे तिकडे? ते पण यात्रेमध्ये आले होते आणि आम्ही पण म्हणजे परत यायचं होतं. इकडे माझं कॉलेज बुडत होतं, त्यामुळे. मग तुमचं लग्न 26 जुलैला झालं? बघण्याचा कार्यक्रम नाही. मग कॉलेज बुडत कसं होतं? नाही म्हणजे कॉलेज असं म्हणजे दांड्या मारल्या जात होत्या ना. दांड्या मारल्या. तेव्हा अंबरनाथ मध्ये भरपूर पाणी वगैरे असं साचलं होतं. मला वाटलं 26 जुलैचा पाऊस खूप झाला होता. मग किती वर्ष? 24 वर्ष यात्रेला येताय की बंद? सर खरं सांगू का, त्यानंतर यात्रेला जायचा योगच आला नाही. 24 वर्षात? कारण सर गावाकडे जाणं होत नाही सर. मी मगाशी सांगितलेले मी शिक्षिका आहे. पण मला सांगा, मे महिन्याची सुट्टी असते? नाही सर, यात्रा फेब्रुवारी महिन्यामध्ये असते. अरे पण जायला पाहिजे ना वेळात वेळ काढून. जायला पाहिजे. तेव्हा कशा बरोबर मुद्द्याचं काम होतं गेला. संपलं बघा. यात्राच विसरली. माझं लग्न होऊन 14 वर्ष पूर्ण झाले सर. मग काय दुःख काय एवढं? नाही 14 वर्ष झाली ना. कसं भांड्याच्या दुकानात कशा? अरेंज मॅरेज आहे सर. अरेंज. हो असू द्या ना. पण तिचं अरेंज आहे, विचारा ना कसं आहे. तुम्ही भाऊजींना कधी पाहिलं? सांगा. पेपर फोडला बघा मैत्रिणीने. बोला बोला. हळदीच्या दिवशी. कोणाची हळद होती? स्वतःच्या हळदीच्या दिवशी पाहिलंय तिने. तोपर्यंत मिस्टरांना बघितलंच नव्हतं. मग ठरलं कसं? पप्पांना म्हणजे आवडत होते ते, मग त्याच्यामुळे पप्पांचं जे आहे तसं मी. 14 वर्ष कशी गेली? छान भांडत करत. तुम्ही त्या भांड्याच्या दुकानात कधी गेला? कधीच नाही गेला? एकदाही नाही गेला? 14 वर्षात तुम्ही भांड्याच्या दुकानात एकदाही नाही गेला? नाही सर. फक्त फोनवरनं सांगते ती काय. पण भांड्याचं दुकान बघायलाही नाही गेला? नाही सर. 14 वर्षात कधीही गेला नाही? कुठे आहे दुकान माहितीये तुम्हाला? भांडे गल्लीत आहे हे माहिती असतं, पण कधीच नाही. नाही. का मिस्टरांनी सांगितलं यायचं नाही? नाही नाही मी नाही. अजून तिथले भांडे उचलून घरी घेऊन गेली तर भांडायला भांडं लागेल तिथे, म्हणून ती जात नाही. आणि भाऊजी म्हणूनच भांडायला खूप पुढं आहे ना, त्यामुळे भांड्याच्या दुकानात जात नाही. जात नाही. भांडायला खूप पुढं. पण मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? खूप छान आहे सर. मायाला प्रेमळ आहे, शांत आहे. शांत आहे. घरी राहणं त्यांना आवडतं की भांड्याच्या दुकानात? घरी कधी येऊ दे असं म्हणतात. मी म्हणते नको भांडते ना. बरं तुमच्या ग्रुप मध्ये कधी भांडण झालंय? झालंय. माझं आणि हिचं खूपदा झालंय. काय झालं होतं? काही नाही सर, मला रोज कॉल करते आणि जेव्हा काम असतं ना तेव्हा कॉल करून बरोबर 3-4 दिवस त्याच्या मागं लागलेली असते आणि काम झाल्यावर कधीच बघत नाही. जवळजवळ आम्ही लास्टची पिकनिक केली गोवाला, 1 महिना झाला. त्याच्यानंतर ही मॅडम कॉल करतेय, आता नंबर लागलाय, काय घालणार आहेस, काय करणार आहेस म्हणून. तेव्हा कॉल करते. मध्ये नाहीच? नाही मध्ये. तुमच्या ग्रुपचं हेच वैशिष्ट्य आहे वाटतं. ह्या कसं जत्रेला गेले काहीतरी वेगळंच. म्हणजे एकदा झालं की विषय संपला. त्यांचं पण तसंच आहे म्हणजे, म्हणून तुमचं भांडण झालं. माझं पण तसंच आहे. काय आहे? आम्ही अगदी खूप शेजारी राहतो. बालिका आणि मी. हो. रोज आमचं भेटणं असते, देणं वगैरे सगळं चालू असतंय. गावाला जाती निघून, न सांगता गावाला जाते. न सांगता जाती. कळूनच देत नाही. आणि फोन करते पोहोचल्या. त्यांना विचारूया असं का करता? सरप्राईज द्यायचं असतं. तुम्ही गेले? घराकडे लक्ष दे, पाणी येणार आहे. यांचं पाणी जे काय पूर्ण सोलापूरमध्ये पाणी व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये कर्णिक नगर एकदम फेमस, 1 नंबरला आहे. म्हणजे अवेळी पाणी येणं आणि खूप थोडं बारीक सोडणं. कोणाला मिळो ना मिळो, काय करायचं करा. 5व्या दिवशी 4 दिवस संपून 5व्या दिवशी आठवण पण राहत नाही. पाणी कोणाला येते त्या दिवशी पाणी येते ना, प्रत्येक जणांचा एकमेकीला फोन असते, आज पाणी आहे का. एखादा कार्यक्रम करायचा असेल तर त्याची तारीख काढताना आम्ही आधी 5 दिवस बघून काढतो आम्ही. आता आम्ही मैत्रिणी कुठे तर जायचं म्हटलं ना, पाण्याचा दिवस बघतो.
पाणी असेल तर त्यादिवशी नियोजन जायचं. त्यावर होतं आमचं. आता तुम्ही इकडे आहात कार्यक्रमाला आणि तिकडे पाणी आलं नाही, तर नाही, नाही. तर मला सांगायचे या 6 बादल्या घेऊन या. तुमच्यामध्ये हट्टी कोण आहे सगळ्यात? हीच आहे ही. जायचं म्हणजे जायचं, कॅन्सल करायचं नाही. बापरे कॅन्सल कॅन्सल झालं की मी माझ्या मिस्टरांना घेऊन जाते. पण जाते. फारच आगाऊ आहे. माझा स्वभावच तसा आहे सर आधीपासून. आता मला पंढरपूरला जायचं म्हणून ठरवल्या आदल्या दिवशी. मग सगळेजण संध्याकाळी काय म्हटलं की नाही कॅन्सल झालंय, माझी सासू आजारी आहे, माझं असं आहे, इकडं जायचंय तिकडं जायचंय, असं कॅन्सल केलं. मग मला रडूच आलं. मग त्या दिवशी मी ह्यांना म्हटले की असं असं जायचं होतं आम्हाला, कॅन्सल झालंय. मग मला रडायला आलंय. मग त्याला कशाला आपण जाऊया, त्यांनी पण म्हटले. मग मला घेऊन गेली. काय नाव मिस्टरांचं? अजय. त्यांना आमचा नमस्कार जरा पोचवा. काय बघा ना काय प्रेम आहे त्यांचं. खूप प्रेम आहे. सगळीकडे मला एक कळत नाही पण त्यांच्या बाबतीत पंढरपूरला जायला त्यांना वेळ आहे, तुमच्यावर ट्रिपला जायला वेळ आहे, पण भांड्याच्या भांड्याच्या दुकानात दुकानात जायला आणि सारखी मिठाई लागते हा तिला. मिस्टरला फोन करून सांगते यांचे तिच्या दुकानावर येताना मिठाईची दुकान आहेत. रात्री सांगत असते येताना ते घेऊन या मिठाई जरा. कुठली कुठली मिठाई आतापर्यंत त्यांनी तुम्हाला आणली? रसगुल्ला, रसमलाई, रसगुल्ला, जामून, पेढे हा, पेढे आणि काजू कतली, अच्छा. बुंदी. वा वा वा. मिस्टर तुम्ही हलवायचं दुकान सुरू करा. शेजारीच आहे हलवाई दुकान. तुम्ही काय सांगता मिस्टरांना? त्या जशा सांगतात स्वीट घेऊन या, तसं तुम्ही काय सांगता? काहीतरी भजी पार्सल वगैरे असं जाणार तुम्हाला भजी आणायला सांगता. तुम्ही काय सांगता मी काही सांगत मिस्टरांना? नाही सांगत खरंच सांगत. काही नाही. कारण ही कधी स्वतःच तुम्ही? बनवून खाऊ घालती फक्त. तुम्ही मी सांगते ना प्रियंकाची दिवाणी हंडी घेऊन यायला सांगते. दिवाणी हंडी मला वाटलं खाऊ तर मी त्याला सांगत काय असतं या दिवाणी हंडीत? ग्रीन ग्रेव्ही असती, सगळी व्हेजिटेबल्सची, त्यात थोडेसे बॉल्स असतात. मी सांगण्याच्या अगोदरच ते आणतात आणि त्यांना सांगायचं म्हणजे त्यांनी येतात रात्री उशिरा येतात. आता बिझनेस असल्यामुळे उशिरा येतात, त्यामुळे सगळी दुकानी क्लोज झालेली असते. ऑप्शनच नसतो काय सांगायचा संध्याकाळी. हा चांगला मार्ग आहे पुरुषांनी निवडलेला. उशिरा घरी जायचं म्हणजे जे आहे ते खाणं. जे आहे आणि तुम्ही तुमच्याकडे बिझनेससाठी मंत्रालयाला वगैरे जातात ना सर, मग तेव्हा कुर्ते आणा, पर्स आणा, चप्पल आणा, सगळं बऱ्यापैकी खायचं काय सांगत नाही. पुढे नाही येते. बरं तुमच्या 6 जणींमध्ये स्वभाव बदलायचा असेल तर सगळ्यात आधी कोणी बदलला तर बरं होईल असं वाटतं? तिनेच बदलला तर बरं होईल. दोघी दोघी आहेत. इथं बदलायला पाहिजे कारण जे आहे पटकन बोलत नाही ती. स्वतःमध्ये एक बदल करायचा आहे, कुठला करणार? मन मोकळं करायचं. तुम्ही थोडं इमोशन कंट्रोल करायचं आणि चिडचिडपणा कमी करायचं. मी समोरच्याला फार स्पष्ट बोलते, म्हणजे मला वाटलं ना आता ही चुकते, तू चुकतेस इथं, मी एकदम पटकन बोलून जाते, ते थोडंसं कमी करते. तुम्ही कुठलाही बदल नाही. नाही मी तुम्ही आहे आहात ते त्या खूप परफेक्ट. छान आहे. बघितलंच सर. या फक्त एक परफेक्ट या जगात अशाच राहा तुम्ही. व्हेरी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.